नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय साम टीव्ही. आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक व्यक्ती उपस्थित आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राला अगदीच खळखळून हसवलंय. समीर चौगुले सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, नमस्कार. थँक यू व्हेरी मच. सर, आपला नॉर्मल प्रश्न म्हणजे कसे आहात तुम्ही? मी खूप छान आहे. आणि म्हणजे आता विनोदवीर आहातच तुम्ही, पण कला क्षेत्रात किंवा अभिनय क्षेत्रात हे काम करण्यासाठी तुम्हाला काय प्रोत्साहित करतं? मला असं वाटतं, की थोडंसं अपयशच मला खूप प्रोत्साहित करतं. माणसाला अपयश हे आलं पाहिजे आणि का आलं त्याचा आपण जेव्हा सारासार विचार करतो, तर त्यातूनच आपल्याला खूप म्हणतात ना प्रेरणा मिळते. मला हं, तरी हं. मिळते, हं, की हं. एखादी गोष्ट नाही झाली, की मला ती खूप लागते आणि मग ती का नाही झाली ह्याच्यावर मी खूप विचार करतो. थोडासा माझ्या स्वभावाचा भाग असावा. हं, हं. हा काही आयडियल स्वभाव आहे असं मी म्हणत नाही. पण मला पर्सनली असं खूप प्रेरणा देतं ते असं थोडंसं. म्हणजे अपयश हे तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे. नक्कीच आहे. सर, पहिलं नाटक तुम्ही कोणतं केलं होतं आणि त्या नाटकातील काही एक किस्सा आहे का? पहिलं नाटक मी केलं होतं. मी सुयोग्य असामी अशी मी नावाचं एक नाटक केलेलं होतं. इंडियन नॅशनल थिएटर नावाची एक INT जे स्पर्धा होतात हं, ना, हं. त्यांचं ते होतं आणि त्याचे जवळ-जवळ 70-80 प्रयोग मी केलेले होते. आणि त्या नाटकाचा किस्सा असा मला नाही सांगता येणार. पण त्यावेळेला मी कॉलेजला होतो आणि मला आता किस्सा नाही आठवत आहे. कारण सगळे ना आम्ही हं. कॉलेजचेच विद्यार्थी होतो. हां, एवढं मात्र आठवतंय, की एका दौऱ्यावर असताना आम्ही सगळे अभ्यास करत होतो. हं, हं. असं कारण म्हणजे सगळेच कॉलेज करून तुम्ही हां, नाटक. कॉलेज मी सेकंड इयरला असतानाच ते नाटक आलेलं होतं. हं, हं. त्यांनी काय केलेलं होतं, की INT या इंडियन नॅशनल थिएटरनी वेगवेगळ्या महाविद्यालयातील कलाकार मंडळी एकत्र करून एक व्यावसायिक नाटक काढलेलं होतं, संतोष पवार यांचं. हं, हं. त्यामुळे सगळे स्टुडंट होते हं, हं. आणि साधारणतः एप्रिल का मार्च महिन्यात तो दौरा होता एक हं, हं. आणि असं पहिल्यांदाच बघायला मिळालं असेल, की व्यावसायिक नाटकातले कलावंत सगळे बाजूला घेऊन अभ्यास करतायत. हं, हं. म्हणजे आम्ही अभ्यास झाल्यावर नसायचं, तर एंट्रीच्या आधी वगैरे सुद्धा आम्ही पुस्तकं वगैरे विंगेत घेऊन बसलेलो आणि अभ्यास केलेला आहे. म्हणजे अभ्यास करून आणि नाटकाचा सराव पण. हां, हं. नाटकाचा म्हणजे अभ्यासाचा सराव आधी केला. हां, मग हां. नाटक काय रेग्युलरच होतं. हं, हं, हं. असं झालं. म्हणजे अभ्यास म्हणजे सांभाळून तुम्ही नाटक पण एकंदरीत ऑफ सगळं. कोर्स, ऑफ कोर्स. येस, येस. ऑफ कोर्स. सर, कलाकार होण्यापूर्वी तुम्ही कोणत्या क्षेत्रात होता? स्पोर्ट्स पर्सन होता असं मी ऐकलंय. खरं आहे शाळेत का? असताना मी होतो. हं. शाळेत असताना मी 11वी-12वी पर्यंत मी शाळेच्या कबड्डी आणि खो-खोचा कॅप्टन होतो हं, हं. आणि मैदानी खेळ मी खूप खेळले होते त्यावेळेला. हं. पण त्यामुळे त्याच्यानंतर मात्र स्पोर्ट्समधलं करियर पर्स्यू नाही करता आलं मला. कारण नाटकाचा वेड लागला. पण म्हणजे असं आहे का, की स्पोर्ट्स पर्सनमध्ये तुम्ही करिअरच्या दृष्टीने तुम्ही पाहत होता की? नाही, नॉट एक्झॅक्टली. असं हं, काही कारण त्या काळी काय असं आपली काही स्वप्न नसतात, की हं. बाबा त्या काळी टिपिकल माझ्या मुलांनी इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावं. असंच प्रत्येक आई-वडिलांना वाटायचं. बरोबर. दुसऱ्या क्षेत्राला फारसं ग्लॅमर नसायचं त्या काळी. हं, हं. त्यामुळे तुम्ही काही केलत तरी मग आठ्याच असायच्या आई-वडिलांच्या कपाळाला. हं, आणि त्यातून मग मी या नाटकात गेल्यानंतर अजून जरा काळजी वाटायला लागली हं. घरच्यांना सगळ्यांना, की बाबा ह्याच्यात कसं होणार बाबा ह्याच्यात. कारण त्यावेळेला एवढं ग्लॅमर नसायचं. कारण अ, वाहिन्या सुद्धा खूप कमी होत्या. एक दूरदर्शन एक वाहिनी होती आणि हं. अल्फा मराठी नुकतीच सुरू झालेली होती. एवढ्याच वाहिन्या होत्या अख्ख्या ह्याच्यात. त्यामुळे असं काही या क्षेत्रात आपला मुलगा करेल असं घरच्यांना बिलकुल वाटलेलं नव्हतं. पण करून दाखवलं. हां, आता ते झालं हं, म्हणजे करून दाखवलं असं काही नाहीये. ते हं. होऊन गेलं फ्लोमध्ये. फ्लोमध्ये. चित्रपटात काम करताना मज्जा येते, की आपली महाराष्ट्राची हास्य जत्रामधला स्क्रिप्ट? नाही असं तुम्ही कंपेअर दोन्ही माध्यमं वेगळी असल्यामुळे हं, दोघांचा एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे स्किटमध्ये जास्त मजा 60% स्किटमध्ये मजा 40% असं तुम्ही हं, हे नाही हं. करू शकत. कामाची मजा सगळीकडे सेम असते. हं, हं. अ, मी लहानपणीच म्हणजे एक लहानपणीचा असा एक किस्सा ऐकलाय, की तुम्ही म्हणजे घरात लपलेला होतात आणि मग त्यानंतर पोलीस वगैरे आलेत. असं काही घडलं होतं का? हां, एका त्या त्या मध्यंतरी एका मुलाखतीत मी तो सांगितला होता किस्सा. हं, ॲक्चुअली तो असाच बोलता-बोलता तो किस्सा खूप लपवून ठेवलेला. मला माहीत नाही काहीच बोलण्यासारखं नव्हतं त्या म्हणून मी तो किस्सा सांगितला वगैरे. पण त्या काळी कसं असायचं, की मी एक ते कपाट होतं, त्या कपाटाच्या मागे जागा होती आणि चाळीत राहायचो आम्ही हं, दहिसरला असताना. छोटीशी रूम होती, वन वन रूम किचन टाइप आणि त्यावेळेला तिकडे काहीतरी कंदील असायचे काचेचे. ते हं, खेळ हं, करत-करत मी तिकडे आतच होतो आणि मी जवळ-जवळ 2-1 तास काहीच आवाज न करता कंदिलाबरोबर काय खेळत होतो मला काही आठवत नाही. हं, की आवाज आणि मी गायब झालो आणि त्यावेळेला रामन राघव नावाचं सीरियल किलर खूप प्रसिद्ध असायचं. हं, असं हं, वाटायचं की मुंगीच्या रूपात रामन राघव येतो आणि खून करतो. असं अफवा त्या काळी पसरलेल्या हं, असायच्या, हं, की तो कुणाच्याही रूपात येतो आणि खून करून जातो. अशा अफवा त्या काळी पसरलेल्या होत्या. हं, त्यामुळे घरात खूप टेन्शन आलं, की हा गायब झाला मुलगा आणि चाळीतल्या कोणीतरी सांगितलं, की अशाच एका मुलाला बोरिवलीच्या साईडला जाताना बघितलं वगैरे. असे ते अफवा सुरू झाल्या आणि खूप टेन्शन झाले. मग
आजी घरी होती. मग आजीने पोलीस कंप्लेंट केली. पोलीस आले होते तेव्हा. आले पोलीस घरी आणि हं, त्यांनीच मला शोधून काढलं. त्यांना काहीतरी नीट बघितल्यावर अंधारात मागे हं. मी लपलेलो होतो. लपलेलो म्हणजे मी बसलेलो होतो माझं खेळत आणि मग काय त्याच्यानंतर पडली मजबूत थोडीशी. मार खाल्ला. पण ते जे टेन्शन आणि त्या काळी मोबाईल नव्हते ना, की बाबा हं, हं. त्यामुळे ते मोठे फोन करायचे ₹1-1 टाकून. आई माझी कोर्टात कामाला होती ठाण्याला असताना. हं, हं. या सगळ्याच्यात अफवा पसरवण्याची शक्यता जास्त होती. म्हणजे आपल्याला काय होईल काय नाही हे सांगू. बरोबर. आता कसं मोबाईलवर नाही, नाही मिळालाय मग मुलगा टेन्शन घेऊ हं, नको. हं, हं. त्यामुळे ती गंमत होती का त्या काळची. हे बरोबर. एक सोडल्यास आयुष्यात काही सनसनाटी घडलेलं नाही माझ्या. हे एक म्हणजे हां, सोडलंच. एकच गोष्ट घडली आयुष्यात. आतापर्यंत चित्रपटात आम्ही तुम्ही म्हणजे तुम्हाला असं पाहिलंय विनोदवीर तुम्ही काम केलंय आणि चंद्रमुखी हा तुमचा चित्रपट होता. त्यामध्ये तुम्ही एक गंभीर भूमिका साकारलेली होती. मग ते अशा पठडीतील जी भूमिका आहे तुम्हाला साकारायला आवडेल का इथून पुढे? का नाही आवडणार म्हणजे? असं काही मी ठरवलेलं नाहीये, की मी फक्त विनोदीच करणार किंवा मी फक्त गंभीरच करणार असं काहीच ठरवलेलं नाहीये. हं, हं. जे समोर येईल ते काम मला आनंद देऊन गेलं कामाचा. हं. मग ते काम काम करायला मला कधीच लहान नसते. त्यामुळे त्या कामाचा आनंद मला मिळाला पाहिजे. दॅट्स इट. तर तुमचा आगामी चित्रपट येतोय गुलकंद. त्या चित्रपटात तुमची रील लाईफ सई ताम्हणकर वाईफ दाखवली आहे. तर रिअल लाईफची काय रिएक्शन होती? नाही, काय नाही. हॅपी असं काही म्हणजे त्याच्यात काही हे नव्हतं. अरे बापरे! हं, सही आहे का? मग येच हं. घरी वगैरे असं नाही. ते फार विनोदात स्किटमध्ये चालतं, तसं घरी नसतं. हं. जेव्हा आम्ही एखादी गोष्ट करतो त्यावेळेला आमच्या आमच्या सहचारिणीने ते स्वीकारलेलं असतं, बरोबर. की हे असं होणारच आहे. या हं. नाटकात अनेक नायिकांबरोबर काम करणार आहे. तर या हं, हं. गोष्टी फार ग्रेसफुली आणि त्या स्वीकारलेल्या असतात. बरोबर. एक विश्वासाचा भाग असतो. त्यामुळे तो हं, काही इश्यू नव्हता काहीच. त्यामुळे सई हं. जईबरोबर जसं काम केलं तसं अनेक इतर नायिकांबरोबर सुद्धा याआधी काम केलेलं आहे. बरोबर. पण त्यांची फर्स्ट रिएक्शन असेल ना काहीतरी? नाही फर्स्ट हं, रिएक्शनमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक नायक म्हणून मुख्य चित्रपट येतोय. हं. तर तेच खूप आनंददायी गोष्ट होती आमच्या बरोबर. दोघांसाठी सुद्धा, हं. की मी अनेक वर्ष काम केल्यानंतर ही संधी मला आयुष्यात मिळणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. लीड रोलमध्ये. हां, म्हणजे लीड रोलमध्ये. त्यामुळे ही हं, मोठी हं. गोष्ट होती माझ्यासाठी आहेच आणि हं. गुलकंद विल बी ऑल्वेज स्पेशल फॉर मी. नक्कीच. सर आपण एक छोटासा रॅपिड फायर राउंड खेळूया. हो, खेळूया. सर नाटक की स्किट? नाटक. स्किट की चित्रपट? अ, आता काय करू मी? स्किट. 3 शब्दात स्वतःबद्दल काय सांगाल? 3 शब्दात? हं. 3 शब्दात नाही सांगता येणार मला. पण 4 शब्दात मी सांगू शकतो. सांगा. प्रामाणिक. प्रामाणिक. हो. हॉनेस्ट. हं. इंग्लिश शब्द 3 शब्दात सांगू शकतो. मी आहे म्हणजे मला माहिती आहे मी प्रामाणिक आहे. माझ्याशी स्वतःशी मी प्रामाणिक आहे मला माहिती आहे. हं. एक कोणती अशी गोष्ट आहे ज्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही? हसवण्याशिवाय. स्वतःमधलं हिडन टॅलेंट? हिडन टॅलेंट मी अ, उत्तम जेवण करू शकतो. हे खूप कमी जणांना माहिती आहे. हं, हं. पण मी सुद्धा म्हणजे काय होतं, की जेवण करायला मी उत्तम जेवण करतो, पण त्याचा ना पसारा खूप होतो. त्यामुळे हं. मला ना अजून घरातून तेवढं प्रोत्साहन मिळालेलं नाही त्या गोष्टीसाठी. बायकोकडून. हां, ऑफ कोर्स कारण ते नंतर खूप आवरायला लागतं. त्यामुळे मी उत्तम जेवण करू शकतो. एवढं मोठं बनवता hidden का talent. तुम्ही घरी? हो, मी म्हणजे बनवतो ना कधी-कधी. म्हणजे आता बायको कोरोनाच्या मदत. काळात प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाने केलेलं आहे. बरोबर. तर त्यामुळे ते म्हणतात ना ते मधुराज रेसिपी वगैरे असं सगळं घेऊन आपण ते जेवण सगळ्यांनी बनवलेलं आहे. तर मला आवडतं माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. म्हणजे डिश मग आवडते कोणती आहे? बायकोने केलेली किंवा तुम्ही केलेली, त्यांना खाऊ घातलेली? मी ॲक्चुअली मी गुलाबजाम पण करतो हं, चांगले. हं. मला फक्त पोळी हा नाईस. प्रकार नाही जमत. पोळी नाही जमत. नाही, जगात मी खूप प्रयत्न केला आणि नकाशे आता होतात. मी नाही होतं काहीतरी होतं ते नाही जमत. तर एक गोष्ट आपण नाहीच जमत असं करून सोडून देतो बघा. त्यातली हां. पोळी हा प्रकार आहे. मला ती जमत नाही. हं. काहीही केलं तरी. त्यामुळे आता मी त्याचं वाईट नाही वाटून घेत. आवडता विनोदवीर? चार्ली चॅप्लिन. आवडता गोड पदार्थ? मोदक. मोदक. मला वाटलं तुमचं आगामी चित्रपटाचं नाव घ्या. नाही ते अगदीच म्हणजे प्रमोशन नंतर करणारच आहे मी. प्रत्येक त्या नावाज प्रत्येक आलंच पाहिजे असं काही नाही असं. नाही ते आहेच. थँक यू सर वेळात वेळ Thank you काढून so आलात much. त्याबद्दल खूप आभार. थँक यू सो मच. Thank नक्की you. बघा गुलकंद 1 मे पासून. नक्कीच सगळेच बघू. थँक यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.